वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण रुग्णालयात नालीचं पाणी शिरलंय। गावातील नाल्यांचे नीट व्यवस्थापन न झाल्यानं नाल्यांचं दूषित पाणी थेट ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शिरलं। त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह गावातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागलाय। जालन्यात पोलीस अधिकाऱ्यानं लाथ मारलेल्या आंदोलकांना 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पत्नीनं दुसरं लग्न केल्यानं गोपाळ चौधरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर असताना आंदोलकांना अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। बीड जवळच्या बिंदुसरा प्रकल्पात स्टंटबाजी करणारा तरुण पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे काही अंतरावर वाहून गेला होता। सुदैवानं तो एका दगडाला जाऊन अडकल्यानं इतर तरुणांनी त्याला बाहेर काढलं। जोरदार पावसामुळे बीड जवळचा बिंदुसरा प्रकल्प ओसंडून वाहत असून या ठिकाणी काही उत्साही तरुण स्टंटबाजी करतात। अशाच तरुणांपैकी हा एक तरुण होता। नांदेडच्या कंधार तालुक्यातील मौजे कोटबाजार गावात पती पत्नीच्या अंगावर भिंत कोसळल्यानं जागीच मृत्यू झालाय। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कच्च्या मातीची भिंत कमकुवत झाल्यानं ही घटना घडली आहे। अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। हातकणंगले तालुक्यातील किणी परिसरात ही घटना घडली आहे। संबंधित तरुण बसमधून येताना त्रास देत असल्याचा प्रकार मुलीनं आईला सांगितला होता। त्यानंतर आई घरात नसताना तरुणीनं जीवन संपवलंय। अमरावतीच्या तळेगाव दशासर गावात 18 घरकुलं बोगस निघाली आहे। जिल्हा परिषदेच्या सीईओंनी गठीत केलेल्या चौकशी अहवालात ही माहिती समोर आली आहे। एकाच कुटुंबात पती पत्नीसह तिघांच्या नावानं घरकुल आहे, यामुळे गरजवंत कुटुंब यापासून वंचित राहिलेत। नशामुक्ती अभियानांतर्गत बीड पोलिसांकडून शहराच्या विविध भागात बाईक रॅली काढण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीला प्रारंभ करण्यात आला। यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फलकाच्या माध्यमातून नशामुक्तीच्या संदर्भात प्रबोधन केलंय। अमरावतीत पोटदुखीनं त्रस्त असलेल्या एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आलाय। ही गुंतागुंतीची आणि अवघड शस्त्रक्रिया कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर भावना सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांधावर माझी वसुंधरा अभियानांतर्गत 501 तुळशीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे। या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। ग्रामस्थांनी या रोपांची योग्य निगा राखण्याचा संकल्प केलाय। वाशिमच्या रिसोड तालुक्यात आतापर्यंत 4 वेळा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय आणि सततच्या पावसामुळे हळदीवर कंदकुज अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं पीक धोक्यात आलंय। त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या औषधी रानभाज्यांची ओळख शहरी नागरिकांना व्हावी आणि शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशानं यवतमाळमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। पालकमंत्री संजय राठोडांच्या हस्ते उद्घाटन झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा खुर्द गावात बकऱ्यांवर रात्री लांडग्यानं हल्ला केला। यात 13 पिल्लांचा फडशा पाडलाय। या घटनेमुळे शेतकरी येणकर यांचं प्रचंड नुकसान झालंय। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यानं गावकऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात क्लेरियन कंपनीजवळ 2 ट्रकचा अपघात झाला। एका ट्रकची धडक बसल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। त्यात ट्रकचा चेंदामेंदा झालाय। बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेत, यातच गणेश मूर्ती बुक करण्यास सुरुवात झाली आहे। संभाजीनगरमध्ये यंदा मूर्तीचे दर 25 ते 30% वाढण्याची शक्यता आहे। श्रीकृष्ण जयंतीनिमित्त येवल्यात श्रीकृष्ण सजावट स्पर्धा घेण्यात आली। यात मोठ्या संख्येनं बालकांनी कृष्णाची वेशभूषा परिधान करून स्पर्धेत सहभाग घेतला होता। 5 ते 6 महिन्याच्या बालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। भाजप खासदार कंगना रणौत यांनी शनी शिंगणापूरमध्ये शनीचं दर्शन घेऊन तेल अभिषेक केलाय। यावेळी राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरेही उपस्थित होत्या। खूप दिवसापासून शनीचं दर्शन घेण्याची इच्छा होती। शनीची चांगली दृष्टी राहावी यासाठी प्रार्थना केल्याचं कंगना रणौत त्यांनी म्हटलंय।